आणि त्याच सगळ्या ठेवीदारांना त्यांनी समजावून सांगितलं की या बँकेची स्थिती अत्यंत भक्कम आहे। रिझर्व्ह बँकेने एक निवेदन प्रस्तुत केलं की या बँकेची स्थिती भक्कम आहे आणि यांना काही धोका नाही आणि त्या बँकेवर येणारा रण त्यामुळे टळला। त्यामुळे रिझर्व्ह बँक सहकारी बँकांना मदत करत नाही अशा प्रकारचं सवंग विधान करणं योग्य नाही असं मला वाटतं। हे क्रेडिट रिझर्व्ह बँकेने पूर्णपणे घेण्याची काही गरज नाही याचं मी कारण सांगतो। पंजाब अँड महाराष्ट्र बँकेची आर्थिक परिस्थिती खऱ्या अर्थाने अतिशय उत्तम आहे, सगळ्या अर्थाने। तिचा NPA रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईनच्या प्रमाणात कितीतरी खाली आहे। तिचा सगळ्या प्रकारचे व्यवहार आहेत अतिशय सक्षम आहेत आणि त्या बँकेने त्या पहिल्या दिवसापासूनच निर्णय घेतला की कुठल्या तरी चुकीच्या माहितीच्या आधारे या ठिकाणी आपले डिपॉझिट येत आहेत। रात्रंदिवस बँक उघडी ठेवली, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे। आज परिस्थिती बदललेली आहे, लोकांना खात्री पडली की आपण मागितले रात्री 3ला तरी पैसे मिळालेत, पुन्हा पैसे त्या ठिकाणी जमा होतात। विचारे साहेब, त्यामुळे मदत रिझर्व्ह बँक करते। एकाच वेळी एकाच वेळी मराठा मंदिर, त्याचा परिणाम तिथं आमच्या जावळी बँकेवर झाला, सातारा सहकारी बँकेवर झाला, नीड सप्लाय बँकेवर झाला, जनकल्याण बँकेवर झाला। म्हणून रिझर्व्ह बँक थोडीशी दक्षता घेतल्याचं दाखवतं। विचारांना जरा उत्तर आता सांगितल्याप्रमाणे आम्ही देखील पंजाब व महाराष्ट्राने जसे पैसे दिले तसे आम्हीही पैसे देत होतो। लिक्विडिटी आमच्याकडेही सफिशियंट होती, तरी देखील अचानक 5000चा हा बंधन लावलं गेल्यामुळे आताच आमच्या बांधवांनी जो प्रश्न विचारलेला आहे आणि तो पहिलाच प्रश्न मी जाधव साहेबांना विचारला होता, हे लावत असताना त्याचा दुष्परिणाम काय होईल हा देखील रिझर्व्ह बँकेने विचार केला पाहिजे की ज्यांचं आता घर घेतलेलं आहे पण त्यांच्या इथे लिक्विडिटी NPA काय होता आणि यांचा NPA त्या महाराष्ट्र आणि पंजाबचा हा 3% होता, तुमचा निश्चित 24% आहे, सहकारी ग्रॉस धरला तर 45% आहे। निश्चित ते जरी असलं तरी तो निश्चित दरवर्षी कमी होत आला होता। यावेळी सुद्धा 60% कमी झाला होता आणि ह्या 4-6 महिन्यामध्ये तो निश्चित 15%च्या आत आम्ही आणणार होतो। काय असं असताना हे मध्येच एका बातमीमुळे जे पॅनिक झालं त्याच्यामुळे खरोखरच अडचणीत आलेले आहात। नाही पण बातमीमुळे खरंच पॅनिक झालं। येस अगदी बातमीमुळे निश्चितपणे मला असं वाटतं की त्या बातम्या या बेजबाबदारपणे आपल्या वर्तमानपत्रांनी छापल्या आणि त्यामुळे हे पॅनिक झालं। याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे, कारण आपण या पॅनिकच्या संदर्भात, वर्तमानपत्राच्या संदर्भात आणि ज्या बातम्या आल्या त्या संदर्भात आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। कृपया कुठे जाऊ नका। मुंबईमध्ये आपला एक छानसा ड्रीम फ्लॅट, अगदी चाळीत झोपडपट्टीत राहणाऱ्यांना सुद्धा नक्कीच हजारो लोकांचे घराचे स्वप्न साकार केलं क्रेसेंट ग्रुपने। रंगारी चाळीचा पुनर्विकास होऊन झाली ही बिल्डिंग, शेरेवाडीचा झाला हा टॉवर, MP मिल तारदेव मध्ये बांधले हे टॉवर्स, विलेपार्लेमध्ये गुडविल झोपडपट्टीची झाली ही इमारत। ही जादू जरी वाटत असली तरी जादू नक्कीच नाही। BMCच्या पुनर्विकास योजनेअंतर्गत 1940 पूर्वीच्या घरांचा क्रेसेंट ग्रुपने पुनर्विकास केला। पडक्या मोडक्या घरांचे हे मॉडर्न फ्लॅट्स बनले। त्याचबरोबर उरलेल्या 25% जागेत क्रेसेंट ग्रुपने आपल्या कॉस्ट रिकव्हरी बिल्डिंग्स बांधल्या। क्रेसेंट ग्रुपने घराला घर पण दिले आणि घरातल्यांना आनंद। आमची सवय आहे की आम्ही जिथे पुनर्विकासच्या योजनाच्या कामं घेते तिकडे अगोदर आम्ही लोकांच्या घर रिहॅब बिल्डिंग अगोदर बांधते आणि नंतरच आम्ही आमचे काम सुरू करते। लोक आता तिकडे फार आनंदात राहते आणि सगळे लोक आमच्यासाठी फार आदर ठेवते। केव्हाही गेले तेव्हा मला आदरनी बोलवते, आदरनी बसवते। अनुभव, विश्वास, सेवाभाव यातूनच निर्माण झालं क्रेसेंटचे हे विश्व। घर बांधावं क्रेसेंट ग्रुपनेच। क्रेसेंट ग्रुप म्हणजेच उत्तम बांधकाम। नमस्कार, घटनाचक्रमध्ये पुनश्च स्वागत। साऊथ इंडियन कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष श्री राघवन सारथी हे फोनवर आमच्या बरोबर आहेत। नमस्कार श्री सारथीजी, आपण साऊथ इंडियन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संदर्भात काही सांगू इच्छिता का? जसं जाधव साहेब म्हणाले की जर प्रत्येक मनुष्य आपल्या ठेवी विड्रॉ करायला निघालं तर कुठलाही बँक सर्व्हाइव्ह होणार नाही। त्याविषयी मी सांगू इच्छितो की मीडियाने जरा जबाबदारीने वागावं, तर कारण त्यांनी ते सगळं घबराट पसरलं, दिवाला निकल गया आणि हे ते असं सांगून त्याचा तर परिणाम असं झालं की लोक रांगात उभे राहिले आणि रात्रभर आम्हाला ते पैसे आधी द्यायला लागलं आणि नंतर रिझर्व्ह बँकेचं इंटरव्हेन्शन मुळेच ते थांबलं, नाहीतर ते एकदम तसंच ते संपलं असतं। सारथीजी, तुमचा NPA चा रेट 50%हून अधिक होता, हे खरं आहे का?
आणि या सर्व तुमच्या बँकेच्या संदर्भात घबराट निर्माण करण्यामध्ये कुठे राजकीय हात होता असं तुम्हाला वाटतं का? हे बघा 50% तर आम्ही आमचा अॅन्युअल रिपोर्ट मध्ये पब्लिश करून लोकांना पाठवलेलं आहे. तर ते त्यानंतर काही लोक फोन करून जबरदस्तीने फोन करून माटुंग्यामध्ये आणि बोरिवलीमध्ये तुमचं डिपॉझिट काढून घ्या, ते तर धोकादायक आहे असं त्यांनी पसरलं. आणि त्यानंतर एखादा झी टीव्हीने ते त्यांचं ते स्क्रॉलमध्ये दाखवलं की असं ते रिस्क फॅक्टर वाढले आहे आणि ते सगळं बँकरप्ट झालंय, असं त्यांनी हे वातावरण केलं. एनपीए म्हणजे त्या 50% एनपीए मध्ये जवळजवळ 60% वर आपण 90 ते 1 वर्षाचं खालचं एनपीए होती आणि ते आम्ही नियंत्रणमध्ये आणायला फक्त 4 कोटी रिकव्हरी झालं तर तेवढंच ते भाग तिथून निघून जाणार होतं. आम्ही ट्रान्सपरन्सी आणि ह्या सगळं ह्यामुळे आम्ही ते केलं होतं तसं, पण त्याचा परिणाम असं झालं. दिस इज व्हेरी सॅड. प्रभू साहेब, हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की काही बँका काही अडचणीत आल्या असतील असं आपण समजू. आर्थिकदृष्ट्या रिझर्व्ह बँक काही वेळा त्यांना संधी देते आणि ती संधी देण्यापूर्वीच जर मीडियाने अशा प्रकारचा कुठल्याही राजकीय माणसांच्याकडून आलेल्या माहितीनुसार किंवा अन्य माहितीनुसार ज्यावेळी विविध चॅनल आता आहेत, स्पर्धा त्यांची चालू आहे, परंतु किमान सहकारी बँकांविषयी त्यांनी अतिशय काळजी घ्यावी अशा प्रकारचं आव्हान आम्ही या ठिकाणी आपल्या या निमित्ताने घटनाचक्राच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतो आहोत. कारण मी आपल्याला एक उदाहरण देईन. गेल्या वर्षीच एक घटना अशी घडली, लखनौमध्ये सिटी कोऑपरेटिव्ह बँक आहे, तशीच मुंबईमध्ये दुसरी सिटी कोऑपरेटिव्ह बँक आहे. लखनौमधल्या काही सिटी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये गडबड झाली, ही बातमी मुंबईच्या वर्तमानपत्रांनी ठळकपणे दिली. त्याचा परिणाम सिटी कोऑपरेटिव्ह बँकेतली इथल्या मुंबईच्या डिपॉझिट विड्रॉ झाली. सितारा कोऑपरेटिव्ह हैदराबादची बँक आहे, तिथं गडबड झाली, परंतु सितारा हे सातारा वाचून सातारा सहकारी बँकेतली झाली. म्हणून मी स्वतः आणि सिटी बँकेचं व्यवस्थापन आम्ही प्रीतम हॉटेलमध्ये प्रेस कॉन्फरन्स बोलवली. त्यांना विनंती केली, यापुढे आमच्याबद्दल सहकारी बँकांबद्दल चांगलं वाईट काहीच लिहू नका. त्यांना आश्चर्य वाटलं खरं की प्रेस कॉन्फरन्स बोलवली आणि एकच वाक्य बोलतायत की यापुढे लिहू नका. त्यांना कारणं सांगितली काय घडते, परिणाम काय होत आहेत. आणि म्हणून मीडियाने याबाबतीत अतिशय, मग तो पेपर मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, त्यांनी अतिशय याच्या बाबतीत दक्ष राहावं. उलट्या कुठल्या प्रकारचे परिणाम एखाद्या संस्थेवर होईल असं काही करू नये अशा प्रकारचं आम्ही या माध्यमातून आवाहन करतो आहोत. मला असं, मी पूर्णपणे सहमत आहे अडसूळ साहेबांची, त्यांनी जे म्हटलं ते त्याबद्दल. आणि मगाशी सारथींनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो अत्यंत योग्य असं मला वाटतं. बाय द वे, जाता जाता मुद्दाम सांगतो की रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपामुळे जे बिघडलेलं होतं ते गाडं थांबलं, हे सारथींनी मान्य केलेलं आहे. हे कृपा करून यांनी लक्षात घ्यावं. दुसरं, रिझर्व्ह बँक संधी देते असंही त्यांनी स्वतःही मान्य केलेलं आहे. इथे एक मुद्दा आहे, ज्यावेळी तुम्ही असं उदाहरण घ्या की विमान चाललेलं आहे आणि विमानात त्या एका इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. तो बिघाड झाल्याचं कळल्यानंतर पहिली जबाबदारी तो बिघाड तिथे दुरुस्त करण्याची नसते, सेफ लँडिंग करून मग तो बिघाड दुरुस्त करता येतो. ही भूमिका रिझर्व्ह बँकेची आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक पूर्ण वेळ देऊन जी काय कारवाई करायची ती कारवाई करत असते. मात्र त्यांनी जे याबद्दल जे म्हटलं मीडियाबद्दल, बेजबाबदारपणाबद्दल, ते अत्यंत योग्य आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे तरी या गोष्टीशी मी सहमत नाही आहे की जरूर की विमान हा प्रकार आणि संस्था हा प्रकार, कारण विमानात अवधीच नसतो. त्या ठिकाणी नुसते जरी बोललं बिघाड झाली तरी आतले प्रवासी हैराण होतील. परंतु बँक ही अशी संस्था आहे की मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे आपल्याकडे अनेक प्रकारचे स्टेटमेंट येतात. आपलं रिझर्व्ह बँकेचं इन्स्पेक्शन असतं. मग वेळीच जर त्या व्यवस्थापन, कारण मी हे पाहतोय की व्यवस्थापनावर मग जी चुकीचं व्यवस्थापन वागते त्याच्यावर कारवाई करा. एखादी बँक तुम्ही नंतर वीक डिक्लेअर करून, शीक डिक्लेअर करून लिक्विडेशनकडे जाता, त्याच्या अगोदर जे जबाबदारी या गोष्टीला व्यवस्थापन आहे त्याच्यावर कारवाई करा. आज कारवाई होते दुर्दैवाने कुणावर, तर ग्राहकावर होते, तेही पर्टिक्युलरली ठेवीदारावर होते. कारण तो त्याचे पैसे अगदी 1000 सुद्धा त्याच्या दृष्टीने मोठे आहेत त्या माणसाला. मग आम्ही 1 लाखाचं कव्हरेज इन्शुरन्स कधी देणार आहोत? ही सगळी लिक्विडेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, वीक, शीक, लिक्विडेशन मध्ये ॲडमिनिस्ट्रेटर किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बोर्ड, आणि नंतर मग आम्ही म्हणजे कदाचित 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, ते किती 1 लाख. ज्याचे 2 लाख आहेत, गरीबच माणूस 2 लाख सुद्धा डिपॉझिट ठेवणार आहे. 5 लाख, 10 लाख हा काय फार मोठा माणूस नसतो, कुठल्या तरी उद्देशाने ठेवलेला असतो. मग त्याला 1 लाख याच्यावर आपण समाधान मानणार? त्याला 2 वर्ष, कारण त्याची गरज अनेक बँकामध्ये मी स्वतः पाहिले की दरवाजात समोर प्रेत आहे, ती बाई सांगते की माझ्या नवऱ्याचं प्रेत आहे, मला नेण्यासाठी तरी पैसे द्या, आणि आम्ही मॉनिटरिंगच्या नावाखाली देऊ शकत नाही. म्हणजे खरा सफर हा ठेवीदार ज्यांच्या जीवावर ह्या बँका चालतात, ज्यांच्या जीवावर रिझर्व्ह बँक पण चालते.
बँका आहेत म्हणून खरा रिझर्व्ह बँक आहे. जबाबदार ज्यांनी सहकाराच्या नावावरती स्वाहाकार केला ते